पाटील यांचे देखील मान्यवर कक्षामध्ये शुभागमन। त्यानंतर सौभाग्यवती सुषमा जालिंदर पाटील वडगार ग्रामपंचायतचे माजी सरपंच, त्यानंतर रामनाथ भाऊ पाटील आणि आमचे इतर सर्व मान्यवर अरुणजी पाटील साहेब देखील आहेत। त्यानंतर वसंत शेठ, त्यानंतर रमाकांतजी म्हात्रे हे आमचे सर्व मान्यवर कक्षामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहेत। सर्वांचं सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, आपण जाऊया मेगा फिनाले सामन्याच्या धावत्या समालोचनाकडे। स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली आणि जोशी इलेव्हन भादवड हे असा आपण फायनलचा सामना पाहणार आहोत। चला, दोन्ही संघांनी लगेच खेळायला सुरुवात करायची आहे। त्यानंतर डुंगेगावचे उद्योगपती रामकृष्ण पाटील, रामकृष्ण भगत, चला चला गिरीश मडवी ऑल टीम। बघूया देवानंदजी थळे साहेबांचा संघ आपण पाहतोय। शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख। नक्कीच आज मोठ्या संख्येने कशेली गावातून प्रेक्षक कालिका माता केडानगरी कालवार येथे पोहोचलेले आहेत। चला, सलामी जोडी तर मेगा फिनाले सामना सुरू होतोय। गावदेव चौट्या डुंगे नवीन 40+ आयोजित स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील चषकाचा अंतिम फायनल सामना। चला, सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे। दोन्ही फलंदाज आपण लगेच आपल्या चेंडूची निवड करून दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत। गेम ऑन। फलंदाज साई पाटील, स्ट्राईकला आहेत, नॉन स्ट्राईकला गिरीश मडवी, गोलंदाज जगदीश नाईक, वंडरबॉय भिवंडी। अंतिम सामन्यातील पहिला षटक घेऊन जोशी इलेव्हन भादवड संघाकडून जगदीश नाईक। 5:50 झालेली आहेत। सेकंड इनिंग मध्ये जोशी इलेव्हन भादवड हे संघाला फलंदाजी करायची आहे। पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर उंची मिळाली, लांबी देखील प्राप्त केलेली आहे आणि अगदी मॅजिक बॉक्सच्या बाजूला हा चेंडू सेफ लँड झालाय। नक्कीच अगदी साईनं षटकारांनी सुरुवात केलेली आहे अंतिम सामन्याच्या पारीला। चांगली सुरुवात साई पाटील, सलग तिसऱ्यांदा नक्कीच जरा चषक स्वराज युवा प्रतिष्ठान संघाने पटकावला तर नंबर 1 वर संघ रँक करेल। देवानंदजी थळे साहेबांचा संघ आपण पाहतोय स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली। इथे देखील आज चेंडूला उडवलंय, गुरु चेंडूच्या खाली येतोय, चांगला झेल, फलंदाज बाद साई।
मोठ्या संख्येने अगदी प्रेक्षक देखील आपल्याला या क्रीडानगरीमध्ये आता पाहायला मिळतात, कारण की या स्पर्धेचा अंतिम फायनल सामना सुरू झालाय आणि 3 चेंडूमध्ये 1-6 अशी सुरुवात आहे स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली संघाची. नक्की जगदीश नाईकनं प्रत्युत्तर दिलंय साईला. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर त्याची विकेट झेलबादच्या स्वरूपात मिळवलेली आहे. गुरु नाईकचं देखील कौतुक करावं तेवढं कमी. अगदी जणला दक्ष होते. क्रिकेटचं सूत्र आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच. नवीन फलंदाज महेश तरे युनिट नंबर 3 वर आलाय. जगदीश नाईक याचा चेंडू अगदी आपण पाहिलं तर संदेश पाटील पिंटूकडे येतोय. मिडॉनला संदेश पाटील पिंटू या नावाने फोकस आणि फेमस आहे. 7 धावा बनलेत 4 चेंडूमध्ये. गिरीश मडवी ऑन दी स्ट्राईक. इथे आडवे बाटण्या चेंडूला अगदी ऑन साईडला मिड विकेट रिझर्व मध्ये उचललाय. 2 धावा इथे पूर्ण केलेले आहेत. संदीप मोरे यष्टीरक्षक यांना चेंडू गॅदर करता आला नव्हता, मात्र बॅकअपसाठी आपण योगेश नाना म्हात्रे याला पाहिलेलं आहे. नक्कीच हेमंतजी गुलवे मुसाबाई यांनी देखील आपल्या लाडक्या संघासाठी शुभेच्छा दिल्यात. दिलीप मोरे आपलं सहर्ष स्वागत आहे. फुल टच चेंडू होता, अगदी हवा तसा चेंडू बॅटवर घेता आला नाहीये, गॅप शोधता आली नव्हती. इथे 2 धावा पूर्ण केलेत. नक्कीच इथे 2 धावीने आता पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1-11 स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली संघाच्या धावफलकावर आपल्या धावा पाहायला मिळतात. ओटून ज्ञानेश्वर चिकणे सर. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. त्यानंतर आपण मान्यवर कक्षामध्ये स्वागत आणि सन्मान करणार आहोत. हिंदू धर्मामध्ये नक्कीच आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान करणं ही हिंदू संस्कृती आहे. जितू पाटील माजी सरपंच डुंगे जितूजी पाटील माजी सरपंच डुंगे व्यावसायिक नक्कीच आणि नक्कीच एक चांगले उद्योगपती उद्योजक जितेंद्रजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. कुठलीही डुंगे गावामध्ये स्पर्धा असो, नेहमीच ज्यांचं मोलाचं सहकार्य असते, एक कट्टर साई भक्त असं म्हटलं तरी त्यांना वावगं ठरू नये. साईच्या चरणी नक्कीच त्यांची खूप श्रद्धा आहे आणि जितेंद्रजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे. शैलेजी पाटील आणि प्रवीणजी पाटील यांच्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच. ओवर टू कॉम्बॉक्स. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये जितू पाटील यांचा शुभ सन्मान डुंगे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आहेत आणि माजी सरपंच आणि साईकृपा डुंगे सिनियर 40+ चे एक उत्कृष्ट क्रिकेटर यांचा शुभ सन्मान करण्यात आलेले ते फलंदाज. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. त्यानंतर आपण जाऊया या स्पर्धेसाठी ज्यांनी मॅन ऑफ द मॅच म्हणून बेडशीट उपलब्ध करून दिलेले आहेत. श्यामजी कोंडा बॉम्बे कॉटनचे मालक यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करतोय. गेले 3 दिवस मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार जे आहेत अतिशय आकर्षक गिफ्ट त्यांच्या माध्यमातून बेडशीट देण्यात आल्या होत्या आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे. यस, टू बी कंटिन्यू मॅच. भरपूर शपाल क्रॉस झाले होते. अगदी ऑफस्ट्रिक इथे वाकवलेली आहे. फलंदाज बाद होतोय महेश तरे. थँक्यू सो मच कायम केनी सर. त्यानंतर सुषमाजी जालिंदर पाटील माजी सरपंच
वडघर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर पूजाजी प्रवीण पाटील माजी सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर स्नेहल विजयजी भगत ग्रामपंचायत सदस्य डुंगे या तिन्ही महिला मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. मी पूजाजी आपणास विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते सुषमाजी जालिंदर पाटील माजी सरपंच वडघर यांचं स्वागत आणि सन्मान आपण प्रथम करायचं आहे. माजी सरपंचांचं स्वागत माजी सरपंचांच्या हस्ते या ठिकाणी केला जातोय. स्वागत आणि सन्मान या ठिकाणी सुषमाजी जालिंदर पाटील माजी सरपंच यांचं केले जाईल वडघर. बॅक टू कॉम्बॉक्स. इथे चेंडूला ऑन साइडला खेळून काढलं होतं. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून आपण पाहिलाय. मागच्या सामन्यातील सामनावीर खेळाडू निलेश आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतो जयेश. स्वराज युवा प्रतिष्ठान संघाच्या खेळाडूंच्या नावामध्ये यश हे नाव अक्षर खूप लकी आहे. नक्कीच गणेश, जयेश, दिनेश, महेश, रमेश असे कित्येक यश अक्षराचे खेळाडू या संघामध्ये आहेत. फक्त एक सिंगल धाव या चेंडूवर निलेशनं कंप्लीट केलेली आहे. गोलंदाज सुभाष पाटील संघाचे संघनायक आहेत. जोशी 11 भादवड ए एक सिंगल धावसंख्या 3 बाद 16 अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. अतिशय चांगला लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतो UCN लाईव्ह. इनफिल्डच्या वरून चेंडूला उडवलाय. पंडित भोईर कडून चुकी आणि चुकीला माफी नाहीये. 2 धावा पूर्ण केलेत. नक्कीच कुठेतरी पंडित भोईर यांचा चेंडूवरची जी नजर होती ती शेवटच्या क्षणी हटली होती आणि परिणामस्वरूप झेल हा जमिनीला दान झालाय. नक्की जयेशला जीवनदान देणं हे कितपत फायदेशीर ठरेल जोशी 11 भादवड हे संघाला. धावसंख्या 18. 1 ओव्हर 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 बाद 18 अशी स्थिती आहे. सध्या तरी मी तर म्हणेन की 11 चेंडूमध्ये 18वर थांबवलंय. म्हणजे जोशी 11 भादवड हे संघाने कुठेतरी चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली असं म्हणायला हरकत नाहीये. बघूया सुभाष पाटील इथे हा फटका उडवलाय. उंची मिळाली, लांबी मिळणार नाहीये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करतायत. वारंवार झेल सोडले जातात. 2 धावा इथे देखील पूर्ण झालेले आहेत. धावसंख्या 20 10च्या सरासरीनं. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. त्यानंतर आपण जाणार आहोत पुन्हा एकदा व्यासपीठावर. व्यासपीठावर उपस्थित डुंगे गावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य स्नेहलजी विजय भगत यांचं स्वागत आणि सन्मान. मी विनंती करेन पूजाजी प्रवीण पाटील आपणास आपण आपल्या शुभ हस्ते स्नेहलजी विजय भगत यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. पाहू शकता आपण स्नेहलजी भगत यांचं स्वागत आणि सन्मान विद्यमान ग्रामपंचायत सदस्य डुंगे यांचं केलं जात आहे. पूजाजी पाटील माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर डुंगेगावचे सामाजिक कार्यकर्ते उद्योजक उद्योगपती रामकृष्णजी भगत या व्यासपीठावर उपस्थित आहेत. रामकृष्ण भगत यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. मी विनंती करेन शैलेश पाटील आणि प्रवीणजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते हे स्वागत आणि सन्मान करायचं आहे. पाहू शकता आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे. रामकृष्ण भगत सामाजिक कार्यकर्ते डुंगे यांचं. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. गुरु ओव्हर नंबर 3 पहिल्या चेंडूला स्केअर ऑफ द विकेट उडवलाय. नक्कीच या स्पर्धेतून आज नक्कीच निलेशनं कमालीची फलंदाजी केलेली आहे. षटकार.
षटकार आणि धावसंख्या 26. चांगल्या टोटलकडे नक्कीच आता स्वराज्य प्रतिष्ठान कशिली संघ पाहत असेल. 13 चेंडूमध्ये 26 आलेत. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नक्कीच या स्पर्धेचं औचित्य साधून देवानंदजी थले साहेबांकडून स्वराज्य प्रतिष्ठान कशिली संघासाठी ट्रॅक सूट आणि कॅप हे स्पॉन्सर झाले आहेत. शिवसेना ठाणे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर देवानंदजी तले साहेब आणि त्यांच्या पिताश्रीच्या नावाने या स्पर्धेमध्ये आपण टॉस बॉक्स पाहतोय. रूपचंद्र आलोजी थले गुरु याच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून निलेशनं आपले इरादे स्पष्ट केले आहेत. 7 विकेट आहेत. 11 चेंडू खेळायचे आहेत. धावा बनले 26. इथे देखील चेंडूला उडवलाय. सचिन नाईक चेंडूच्या खाली येतोय आणि मोठा फलंदाज बाद झेलबादच्या स्वरूपात निलेश. थँक्यू कॉनबॉक्स. त्यानंतर आपण कारिवली गावचे उद्योजक उद्योगपती अरुण शेठ पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. एक आदर्श व्यक्तिमत्व, अनेक स्पर्धांना ज्यांची उपस्थिती लाभत असते. या पंचक्रोशीत नव्हे तर या पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये एक नावाजलेले उद्योजक उद्योगपती अरुणजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. आयोजक शैलेश पाटील आणि प्रवीणजी पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर खारबागावचे दीपक म्हात्रे या व्यासपीठावर उपस्थित आहेत. दीपक म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. मी पुन्हा एकदा शैलेश पाटील आणि प्रवीण पाटील आपणास विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते दीपकजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. पाहू शकता आपण एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते दीपक म्हात्रे मॅन फ्रॉम खारबाव यांचं स्वागत आणि सन्मान प्रवीणजी पाटील आणि शैलेश पाटील यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. थँक्यू सो मच. ओवर टू कॉम्बॉक्स. थँक्यू, धन्यवाद. दिनेशनं आलेल्या मात्र एक पॉइंट रिझनला चांगला फटका खेळलेला आहे. धावा मिळतील 4. टोटल 30 या अंकावर धावसंख्या पोचलेली आहे. या सामन्यातून नक्कीच गुरु नाईक देखील थोडेसे मागरे ठरत आहेत. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत, 10 धावा देत, 1 गडी बाद केलाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15 चेंडूमध्ये 30, अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अंतिम सामना आपण पाहतोय. स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील चषक 2024 गावदेव चौट्या नवीन 40+ डुंगे आयोजित सलग 3 दिवस या क्रीडानगरीतून ही भव्य दिव्य अशी स्पर्धा कालिका माता क्रीडानगरी कालवार च्या भूमातीमध्ये नक्कीच आपण सलग 3 दिवस स्पर्धा पाहतोय. इथे चेंडूला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. शॉर्ट मिड विकेट रिझन मधून चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. चांगली फिल्डिंग. एका सिंगलना धावसंख्या झाली ती 31. 16 चेंडूमध्ये 31. बघूया गुरु नाईक जयेशसाठी पुढील चेंडू. इथे चेंडूला सोडून दिलाय. पंचांच्याकडे आशाभूत नजरेने पाहिलं होतं. चांगली लाईन अँड लेंथ डॉट बॉल. जयेशचा अंदाज चुकलाय. त्यांना वाटलं असेल की चेंडू काहीसा स्वेर आहे, मात्र आमचे पंच शिवम वैती एक चांगल्या पंचांच्या भूमिकेमध्ये इथे वाईटचा इशारा आणि 1+1 अशा 2 अतिरिक्त धावा या चेंडूवर आलेले आहेत. 3 33. शेवटचा चेंडू शेष आहे. 33 धावा झाल्या. तिथे चेंडू कुठे एक्झॅक्ट लागलाय बघूया.
शॉट फाईन लेग रिजन मधून चेंडूला उचललाय. एक सिंगलनं 3 ओव्हर 34 धावा झालेत. 4 गाड्यांच्या मोबदल्यात कशिली संघाच्या फलकावर. ओव्हर टू चिकणे सर. थँक्यू सो मच कलाम खेणीजी. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर करणार आहोत पूजाजी प्रवीण पाटील माजी सरपंच डोंगे यांचं. आम्ही विनंती करेन स्नेहलजी भगत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य डोंगे यांना आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान पूजाजी प्रवीण पाटील यांचं करायचं आहे. पाहू शकता आपण प्रेमाचे उपदार शॉल, या स्पर्धेचा सुगंध वाढवणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची कायम आठवण राहावी असं सन्मान चिन्ह त्यांना बहाल केलं जात आहे. धन्यवाद दोन्ही महिला भगिनींचं खूप खूप आभार. 4-34 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बघूया शेवटच्या ओव्हरमध्ये संदेश पाटील पिंटू कशा प्रकारे गोलंदाजी करतील. स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली, रामशेठ भोसले, गणपतजी भोईर, साई पाटील, त्यानंतर येवन जोडी गणेश तरे, संतोष म्हात्रे आणि इतर सर्व सपोर्टर सर्वांचं शाब्दिक सुमनानी सहर्ष स्वागत. त्यानंतर आपण जाऊया डोंगरपाडा या गावचे नक्कीच सन्माननीय उद्योजक उद्योगपती नरेश गुळवी यांचं स्वागत आणि सन्मान. यस, आपण षटक संपल्यानंतर स्वागत सन्मान घेणार आहोत. बॅक टू कॉम्बॉक्स. धावसंख्या 36. पिंटूच्या पहिल्याच चेंडूवर 2 धावा दिनेशनं कंप्लीट केलेत. इथे फुलटॉस होता. चेंडूला अगदी 20 मध्ये खेळलेत. बघूया सचिन नाईकनं आज पूर्ण दिवसातून नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण केलं. अगदी लॉंग ऑनला पुन्हा एकदा 2 धावा घेतलेत. धावसंख्या 38. 38 लॉस ऑफ 4 विकेट. 4 चेंडू या इनिंगचे शिल्लक आहेत. जोशी 11 भादवड हे संघ प्रथमच चालू हंगामामध्ये पहिला अंतिम फेरीतील सामना खेळतोय. तर याउलट स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली संघाने याआधी 2 अंतिम विजेतेपद पटकावलेले आहेत. बघूया तिसरा की मात्र जोशी 11 भादवड आपला खाता कोण ओपन करतोय. चांगला चेंडू, जबरदस्त, काय कमालीचे चेंडू. पिंटू अटलतोय. पहिल्या 2 चेंडू मध्ये 4, त्यानंतरचे सलग 2 चेंडू डॉट. धावसंख्या 38. 4 बाद 38. अंतिम सामना आपण पाहतोय. इथे हा फटका उडवलाय पंडित भोईर. चांगला झेल टिपलाय. अतिशय चांगला झेल. याआधी चुकी झाली होती, मात्र आता चुकी होणार नाहीये. शेवटचा 1 चेंडू या इनिंगचा शिल्लक आहे. 38 धावा झालेत. 5 गाड्यांच्या मोबदल्यात मैदानामध्ये नवीन फलंदाज भरत. बघूया भरत शेवटचा 1 चेंडू खेळण्यासाठी खेळपट्टीवर. संदेश पाटील पिंटू या नावाने संपूर्ण भिवंडी टेनिस बॉल मध्ये प्रसिद्ध असा खेळाडू. शेवटचा 1 चेंडू. भरत यांनी चेंडूला अगदी खेळून काढलाय. बघूया योगेश नाना म्हात्रे चेंडूला चांगल्या पद्धतीने फील करतायत. फक्त 1 सिंगल मिळेल. फलंदाज भरत. धावचित बाद 39 बनलेत आणि विजयासाठी बरोबर 10च्या सरासरीनं 40 धावांचं लक्ष आहे जोशी 11 भादवड या संघासमोर. ओ टू ज्ञानेश्वर चिकणे सर. तर जाऊया आपण स्वागत आणि सन्मान करण्यासाठी टेमगरपाडाचे सन्माननीय उद्योजक उद्योगपती
नरेश गोळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. नरेश गोळी यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. मी आयोजकांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. नरेश गोळी पाहू शकता आपण आपल्या स्क्रीनवर, टीव्ही स्क्रीनवर नरेश गोळवी यांचं स्वागत आणि सन्मान. विश्वनाथ पाटील, कॉटनी वॉल शॉप न्यू 40+ ज्यांना संबोधलं जात आहे, स्वागत आणि सन्मान केलं जातं त्यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर सुभाषजी रामचंद्र पाटील, डुंगेगावचे सामाजिक कार्यकर्ते. कशेली संघ आपले क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. कायम केणी सर, ओव्हर टू कॉम्बॉक्स. सुभाषजी रामचंद्र पाटील या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. मी पुन्हा एकदा विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते, नक्कीच प्रवीणजी पाटील, आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान सुभाषजी पाटील यांचं करायचं आहे. त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित शामराव रामदास पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. मी विनंती करेन पुन्हा एकदा प्रवीणजी पाटील, सुभाषजी पाटील, आपणास विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते शामराव पाटील यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. सामना सुरू होतोय. 40 धावांचं लक्ष्य आहे या विजयासाठी. जोशी 11 भादवाडा हे संघासमोर आणि सलामी जोडी जगदीश नाईक आणि सुभाष पाटील सलामीला गेलेले आहेत. चला, कशेली संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. गिरीश मडवी, साई पाटील, ऑल टीम, चला आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये मोठ्या संख्येने आपण मान्यवर मंडळी पाहतोय. आज या स्पर्धेच्या खास बक्षीस वितरण सोहळ्यासाठी हे सर्व मान्यवर मंडळी विनंतीला मान देऊन इथे उपस्थित झाले. सर्वांचं पुन्हा एकदा शाब्दिक सुमनानी सहर्ष स्वागत. स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील चषक 2024. तर जाऊया आपण सामन्याकडे. चला, साई पाटील, ऋषी, 40 धावांचं लक्ष्य आहे. 39 बनवलेत. विजयासाठी 40 धावा बनवायचे आहेत. जोशी 11 भादवड हे संघाला. उपस्थित सर्व प्रेक्षक, कालिका माता, क्रीडानगरी कालवार, पुन्हा एकदा सर्वांचं शाब्दिक सुमनानी सहर्ष स्वागत. गेम ऑन. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर इथे झेल होता होता नक्कीच जीवनदान मिळालेलं आहे. हा जीवनदान कुठल्या संघाला लक्की ठरेल याचं उत्तर मात्र जगदीश नाईक यांच्या बॅटमधून मिळेल का? नॉन स्ट्राईकला सुभाष पाटील आहेत, स्ट्राईकला जगदीश नाईक. वंडर बॉय भिवंडी. साई पाटीलची चुकी काय असेल सांगा. जर क्षेत्ररक्षण असं झालं तर नक्कीच तुम्ही गोलंदाजाला दोष देऊ शकणार नाही. क्रिकेटचं सूत्र आहे,
घ्या कॅच आणि जिंका मॅच. पहिल्या चेंडूवर 2 धावा आलेत. बघूया जगदीश नाईक पुन्हा एकदा तयार होत आहेत. ते चांगला चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला गिरीश मडवी चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. धावसंख्या 3. चांगला चेंडू अतिशय चांगला चेंडू. साई पाटील याच गोलंदाजीसाठी ओळखला जातोय. स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशिली संघ आपण पाहतोय. 40 धावा थांबवायचे आहेत. सुभाष चेंडूला मिडॉनवर महेश तरेनं अडवलाय. एक सिंगल मिळेल. सिंगलनं धावसंख्या झाली ती 4 चेंडूमध्ये 4. बघूया 2 चेंडू आहेत. 10ची सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये राखायची आहे. आणि ते चेंडूला उडवलाय. चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या षटकार आलाय. पंचाने आता इशारा केलाय. आमचे मेन पंच शिवम मोहिते सर आणि स्क्वेअर लेग पंच जालिंदर पाटील. गावदेवी वडगार सिनियर 40+ चे संघनायक. या स्पर्धेसाठी त्यांची देखील अपार मेहनत. सलग 3 दिवस आपण पाहतोय जालिंदर पाटील यांची देखील मोलाची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. धावसंख्या 10. इथे एक जबरदस्त काय पिकअप शॉट जबरदस्त. अगदी या 2 चेंडूंनी तर या सामन्याची दशाच बदललेली आहे. बघा जो झेल सुटला होता त्या झेलला प्रत्युत्तर जगदीश नाईकनं दिलेलं आहे. धावा बनलेत 16. 10ची सरासरी राखायची आहे. जबरदस्त जबरदस्त फटका. काय टायमिंग होतं, काय नजाकत, काय ताकद. साई पाटील चेंडू खराब नव्हता मात्र फटका अगदी अप्रतिम केलेत. जागा बनवली आणि चेंडूला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला होता. चांगली फलंदाजी जगदीश नाईकनं पहिल्या ओव्हरमध्ये केलेली आहे. चला चला कशिली संघ वारंवार आपण एकत्र येऊ नका मित्रांनो. बघा प्लीज वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. 6 वाजून 19 मिनिटं झालेली आहेत. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये आमचे कमलाकर दादा पाटील देखील आहेत. गावदेवी वडगार सिनियर 40+ चे ते देखील एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि एका अग्री कलाकार. जमिनीचा पैसा या नाटकाच्या मुख्य कलाकार भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. सध्या हा जमिनीचा पैसा नाटक खूप चांगला गाजतोय. नक्कीच आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना आज शुभेच्छा आहेत. गोलंदाज आलाय निलेश. मीडियम फास्ट गोलंदाज आहे. इथे अगदी चेंडू चाललाय पॉइंट रिझनला. पंचांचा लेगबाईचा इशारा आलाय. धावा येवत कशाही येवत एक एक धाव ही नक्कीच जोशी 11 भादवड या संघासाठी लाभदायक ठरेल. 7 चेंडूमध्ये 17 आलेत. येणारे चेंडू आहेत आता 17 आणि धावा बनवायचे 17 मध्ये 23. जबरदस्त ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. ऋषीकडून चांगलं क्षेत्ररक्षण. आणि इथे बघूया इथे काय घडलाय. अगदी जगदीश नाईक यांच्या एंडला थ्रो केलाय. नक्की जालिंदर पाटीलनं हा निर्णय 3ऱ्या पंचांकडे सोपवलेला आहे. जाऊया आपण युसेन लाईव्ह बघूया इथे एक्झॅक्ट 2 धावा पूर्ण आहेत की अपूर्ण.
काय अगदी चांगला डोक्याचा वापर केला होता गोलंदाज निलेशनं. काय थ्रो गॅदर केला आणि ते फलंदाज जगदीश नाईक OUT आउट. जगदीश नाईकची महत्वाची विकेट. नक्कीच इथे प्रशंसा करावी लागेल यष्टीरक्षक दिनेशची. काय चांगला थ्रो गॅदर केला होता आणि एका क्षणाचाही विलंब न करता अगदी चेंडू यष्ट्यानं. थँक्यू सो मच. कॉम्बॉक्सच्या दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे सन्माननीय वीरेंजी चोरगे साहेब, दयानंदजी चोरगे साहेब यांचे सन्माननीय सुपुत्र उद्योगपती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील चषक डुंगे 2024. महाराष्ट्र प्रदेश सचिव नक्कीच एक युवा नेतृत्व सन्माननीय वीरेंद्रजी चोरगे साहेब, आपलं पुन्हा एकदा या व्यासपीठावर मनस्वी हार्दिक स्वागत सुस्वागतम. योगेश नाना म्हात्रे. नक्कीच आज योगेश नानानं देखील जय गावदेव वडणूकर संघाच्या अगेन्स्ट 2 षटकार अशोक पाटीलला ठोकले होते. बघूया योगेश नाना म्हात्रे. चेंडू शिल्लक आहेत 16 आणि धावा बनवायचे आहेत 22. नक्कीच अगदी 16 चेंडू मध्ये 22. मॅच कंटिन्यू सुरू ठेवायचे. बघा योगेश नानानं चेंडूला अगदी स्लाइस केला आहे. एक सिंगल धाव पूर्ण केलेली आहे. स्ट्राईक रोटेट केलेली आहे. धावसंख्या
ओव्हरमध्ये 2 बाद 21. येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये अजूनही 19 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज ज्ञानदेव आणि गोलंदाज झालेत महेश तरे. बारा चेंडू आणि 19 धावांचं लक्ष आहे. चला जरा पास केला प्लीज. सूर्य आसाला गेलेले. प्रकाश अंधुक होत चाललाय. सामना अगदी आपला अजूनही 2 ओव्हरचा शिल्लक आहे. महेश तरे योगेश नानासाठी अगदी सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय. डॉट बॉल. 13 मध्ये 19. जबरदस्त जबरदस्त. 24 चेंडू मध्ये 40. पहिल्या ओव्हरमध्ये आले होते 16. दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 आणि तिसऱ्या ओव्हरच्या पहिला चेंडू आला डॉट. इथे नक्कीच या चेंडूवर एक सिंगल धाव कंप्लीट केले महेश. चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. 22 झालेत. 10 मध्ये 18ची गरज. दहा चेंडू आणि 18 धावा. इथे अगदी चेंडूला समोर ठेवलाय. बघूया लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून चांगलं क्षेत्ररक्षण करतोय निलेश. चांगली पैकी धाव मिळेल फक्त 1. 9 चेंडू आणि 17ची गरज. 23 धावा बनल्यात. अंतिम सामना जिंकण्यासाठी 40 धावांचं लक्ष पेलताना इथे हा चेंडू देखील डॉट आलाय. काय कमालीची गोलंदाजी. आठ चेंडू मध्ये 17. बघूया कुठल्या संघासाठी खतरा बनतोय. इथे योगेशच्या बॅटवर चेंडू येत नाहीये. चोवीस झालेत. आता 16ची गरज आहे. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये आपण विरंजी चोरगे त्यानंतर देवानंदजी थळे साहेबांना पाहतोय. अरुणजी पाटील साहेब असतील. मोठ्या संख्येने अगदी मान्यवर मंडळींनी आज या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलेली आहे. हा चेंडू देखील डॉट. काय कमालीची गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आणि त्यानंतरच्या 12 चेंडूमध्ये फक्त 7. थँक्यू सो मच. तर जाऊया आपण स्वागत आणि सन्मानाकडे. मित्र या ठिकाणी शाही स्वागत आणि सन्मान केले जाईल. नक्कीच या स्पर्धेचे नक्कीच प्रमुख अतिथी शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख सन्माननीय देवानंदजी थळे साहेब. भिवंडी शहर महानगर पालिका सन्माननीय नगरसेवक तसेच स्वराज्य युवा प्रतिष्ठान आणि नवीन 40+ क्रिकेट संघटना भिवंडी सन्माननीय सल्लागार देवानंदजी थळे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. मी व्यवस्थापन समितीच्या वतीने विनंती करेन नक्कीच प्रवीणजी पाटील तसेच शैलेशजी पाटील तसेच विश्वनाथजी पाटील तसेच सर्वच त्यांच्या सहकाऱ्यांना आपण आपल्या शुभ हस्ते शाही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सन्माननीय श्री देवानंदजी रूपचंदजी थळे साहेब यांचा जोरदार टाळ्या होत्या साहेबांसाठी. नक्कीच पाहतो आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. साहेब पुन्हा एकदा स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील तसेच डुंगे 2024च्या वतीने आपलं लाख लाख आभार. या ठिकाणी आपण आलात या स्पर्धेची खऱ्या अर्थाने शोभा वाढवलीत त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय डुंगे संघाच्या वतीने. बॅक टू कॉम्बॉक्स.
6 चेंडूमध्ये 16. इथे हा चेंडू अगदी हवेमध्ये आहे. बघूया इथे झेल पकडलाय. फलंदाज बाद योगेश म्हात्रे. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी घेणार आहोत युवा नेते उद्योजक उद्योगपती वीरेंजी तोरगे साहेब, सन्माननीय दयानंदजी तोरगे साहेब यांचे सुपुत्र. नक्कीच एक युवा नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव आपण पाहतोय. त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे डुंगे संघाच्या वतीने. एक नक्की जबाबदार व्यक्तिमत्व, खरं तर डॅशिंग पर्सनॅलिटी, आणि या ठिकाणी त्यांचं स्वागत आणि सन्मान डुंगे संघाच्या वतीने. थँक्यू साहेब, या ठिकाणी आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल डुंगे संघाच्या वतीने आपला लाख लाख आभार. बॅक टू कॉम्बॉक्स. 5 चेंडूमध्ये 16चं लक्ष आहे. संदेश पाटील पिंटू. संदेश पाटील आलाय. 5 चेंडूमध्ये 16. अंतिम सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. सहा वाजून 34 मिनिटं झालेली आहेत. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया इथे बॅटची कडा आणि चेंडू चाललाय मात्र डीप थर्डमॅन. हा नशिबाचा चौकार. इथे आहे बादवड संघाला, कारण बघा थर्डमॅनच्या अगदी जवळ चेंडू पडला, त्याचा अंदाज चुकला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर, लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर गेला चौकारासाठी. 4 चेंडूमध्ये 12. 4-12चं समीकरण आहे. 40 बनवायच्या होत्या, 28 झालेत. 3 ओव्हर 2 चेंडू. 4-12. बघूया गोलंदाज गिरीश मडवी. त्या चेंडू सोडून दिलाय संदेश पाटीलनं. पंचांनी वाईटचा इशारा केलाय. धावसंख्या 29. तर 4 चेंडू आणि 11. इथे फटका उडवलाय. अगदी उंची मिळाली आणि लांबी देखील. चेंडू सीमा पार. षटकार. चेंडू आणि 5 धावा. तिसरा चषक स्वराज्य कशेलाही संघ उचलेल की मात्र पहिला चषक उचलण्याच्या तयारीमध्ये जोशी 11 भादवाडी आहे. 3-5. एक षटकार येईल. डॉट की विकेट. बघूया गिरीश मडवी. संदेश पाटील उर्फ पिंटू. 3-5. आणि हा चेंडू अगदी चेंडू येतोय ऑन दी कार्पेट. बघूया दुसऱ्या धावेसाठी पिंटू. आणि काय निशाणा. सही ठिकाणे पे साई पाटील. मधला स्टंप वर निशाणा. फलंदाज बाद. या सामन्याचा अंतिम सामन्याचा टर्निंग पॉइंट. कॉम्बॉक्स त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी शंकरजी खारीक या व्यासपीठावर उपस्थित आहेत. शंकरजी खारीक यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करत आहोत प्रवीणजी पाटील आणि शैलेश पाटील यांच्या शुभ हस्ते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त फायनलचा सामना इथे रंगतोय. अगदी थेट फेक केली होती. मी तर म्हणेन या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रनआउट धावबाद
2 चेंडूमध्ये अंतिम सामना जिंकण्यासाठी 4 धावांची आता गरज आहे. 6 वाजून 38 मिनिटं झालेली आहेत. सचिन नाईक चांगला चेंडू चेंडूला अगदी खोदून काढलाय. बघूया एक सिंगल. आता 1 मध्ये 3. बघूया इथे आता या आधीचा जो सेमीफायनल सामना झाला होता जय कालिका माता कालवार आणि स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली सेम ती स्थिती या अंतिम सामन्यातून आपल्याला पाहायला मिळते. 1 चेंडू 3 धावा आणि गिरीश मडवीनं या आधीच्या सामन्यात डॉट टाकलाय. इथे काय होईल. फलंदाज ज्ञानदेव नक्की झेल टिपला होता इष्टांच्या मागे दिनेश भंडारीनं. आता 1 चेंडू मध्ये कंपल्सरी 3 धावा बनवायचे आहेत कारण की स्पर्धेची नियमावली आहे. चेसिंग कंपल्सरी. 1-3. बघूया गोलंदाज की फलंदाज कोणाचा वर्चस्व राहील. 1 चेंडू 3 धावा. गणपती बाप्पा. 1-3. 1 धाव कंप्लीट. दुसरी साठी निघालेत. दुसरी पूर्ण. तिसरी मात्र अपूर्ण राहील आणि ते स्वराज त्यानंतर आदेश म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत. नक्कीच कालवार गावचे सन्माननीय उद्योगपती आदेशजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वागत आणि सन्मान आपण पाहतोय आदेश म्हात्रे यांचा. तर पाहतो आपण की अंतिम सामना नक्कीच स्कोर लेवल झाला परंतु चेसिंग कंपल्सरीमुळे नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली हा संघ अंतिम विजेता ठरला. हार्दिक हार्दिक अभिनंदन अंतिम विजय संघाचे आणि हार्दिक अभिनंदन नक्कीच सन्माननीय देवानंदजी थले साहेब, सन्माननीय गणपतशेठ भोईर, साईनाथ पाटील तसेच रामशेठ भोसले सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्यानंतर जगन्नाथजी म्हात्रे साहेब आपलंही हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. तर या ठिकाणी वीरेंजी चौरगे साहेब आपली रजा घेत आहेत. साहेब या ठिकाणी आपण आलात या स्पर्धेची खऱ्या अर्थाने शोभा वाढवली त्याबद्दल आपला लाख लाख आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील चषक डोंगे 2024. तर अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. स्वराज्य कशेळी हा संघ नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या या सीझन मध्ये नंबर 1 वर पोहोचलेला आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्यानंतर सर्वात प्रथम या ठिकाणी आपण रामनाजी पाटील साहेब आपणास विनंती असेल. रामनाजी पाटील साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनोगत व्यक्त करायचं आहे.
हॅलो हॅलो. सर्वात प्रथम या ठिकाणी प्रवीणजी पाटील यांना मी विनंती करेन की आपण आपलं मनोगत, दोन्ही संघांना विनंती असेल आपण समोर बसून घ्या. तर पाहू शकता आपल्या खेळाडूंचं अभिनंदन या ठिकाणी केले जात आहे सन्माननीय देवानंदजी थळे साहेब यांच्या मार्फत. नक्कीच साहेबांना विनंती असेल देवानंदजी थळे साहेब आपण या व्यासपीठावर. यानंतर आपण प्रवीणजी पाटील यांचं मनोगत या ठिकाणी ऐकणार आहोत.